हॅलो स्टुडंट, या आधी आपण रेस्पिरेशनचे 2 टाईप पाहिले होते, बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि एक पाहिलं होतं सेल्युलर रेस्पिरेशन. तर आता पहा सेल्युलर रेस्पिरेशनचे सुद्धा किती 2 टाईप पडतात. एक पडतात एरोबिक रेस्पिरेशन आणि एक अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय, तर प्रेझेन्स ऑफ O2 म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचा यूज केल्या जाते. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, तर अब्सेन्स ऑफ O2 म्हणजे या ठिकाणी कशाची आवश्यकता नसते, ऑक्सिजनची आवश्यकता राहत नाही. पण डेली लाईफ मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जसे चालतो, फिरतो, त्यानंतर स्लीप करतो, या ठिकाणी कशाचा यूज होते, एरोबिक रेस्पिरेशनचा. तर मग अनएरोबिक रेस्पिरेशनचा यूज केव्हा केला जाते, म्हणजेच अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, तिथं ऑक्सिजन यूज होत नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण काय करतो, रनिंग करतो किंवा वेट लिफ्ट करतो, उचलतो, तर त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये कोणतं रेस्पिरेशन घडून येते, कोणतं रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये घडून येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच टाईपच्या जर तुम्हाला सायन्सच्या तसेच मॅथ्सच्या काही कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब सुद्धा करू शकता. थँक्यू.